नमस्कार, मी रुपाली आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या टॉप 10 ताज्या घडामोडी। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी करून याल, मुंबईतून उद्धव ठाकरे यांचं आव्हान। तर निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे, ठाकरे मुंबईतून कडाडले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नये, अमित शाह यांचं मुंबईत विधान। नाशिकच्या गंगा गोदावरी घाटावर छठपूजेच्या निमित्ताने आज पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। उत्तर भारतीय समाजातील महिलांनी सूर्यदेवाला अर्घ्य देत विधिवत पूजा केली। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज झालं आहे। सुरक्षा यंत्रणांकडून सभागृह परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली असून राज्यभरातील अधिकारी नागपूरकडे रवाना होऊ लागले आहेत। गडचिरोलीच्या आलापल्ली वन विभागाच्या आलापल्ली आणि पेरमिली वनपरिक्षेत्रातील रोहयोच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर प्रणय खुने आणि शंकर ढोलगे यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। येथील मुख्य धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी संततधार पावसामुळे शिरपूरसह साक्री तालुक्यातही शेतातील मका कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले। गेल्या 4 दिवसांपासून काही गावांमध्ये संततधार पावसाने जोरदार झोडपल्याने अनेक भागांत शेतातील पिके पाण्याखाली गेली। सध्या मका पिकाची कापणी व कापूस वेचणी सुरू असून सोयाबीन देखील काढण्याच्या तयारीत असताना पावसाळ्यात कमी अधिक पाऊस झाल्याने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभं केलं आहे। जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले। या प्रकरणी खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अर्जुन खोतकर, भास्करराव आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, राजाभाऊ देशमुख आदींची उपस्थिती होती। बीडच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यातील वडवणी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आली। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या प्रकरणात SIT स्थापन करून सखोल चौकशी व्हावी आणि सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी प्रमुख मागणी आजच्या बंदमधून करण्यात येते। तोड मजुराच्या 2.5 वर्षीय लेकीचा ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू। धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील 2.5 वर्षीय आरोही विशाल बडे या चिमुकलीचा कर्नाटक राज्यातील कोल्हार जवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी 10:30 वाजता घडली। एकुलती एक लेक अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तोड मजुराच्या 2.5 वर्षीय लेकीचा ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू। धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील 2.5 वर्षीय आरोही विशाल बडे या चिमुकलीचा कर्नाटक राज्यातील कोल्हार जवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी 10:30 वाजता घडली। एकुलती एक लेक अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।